1 जून पासून असे 5 मोठे बदल झालेले आहेत ज्याची तुम्हाला माहिती नसेल तर पुढच्या वेळी पस्तावा होईल. चला पटकन जाणून घेऊया. पहिली गोष्ट, आधार कार्ड अपडेट. 14 जून पर्यंतच फ्रीमध्ये आधार अपडेट करण्याची मुदत आहे. त्यानंतर तुम्हाला खिशातील पैसे खर्च करूनच अपडेट करावे लागतील. सो वेळ वाया नका घालू. नंबर 2, दुसरा बदल गॅस सिलेंडरच्या किमतीत. आता तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत. सुदैवाने घरगुती वापराच्या 14 किलोच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नंबर 3, तिसरा बदल गाड्यांच्या किमतींचा. मारुती सुझुकीने त्यांच्या गाड्यांच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर बजेट थोडंसं वाढवावं लागेल. नंबर 4, चौथा बदल बँकिंगचा. HDFC बँकेने आता 10 व 20 रुपयांच्या नोटा किंवा नाण्यांच्या जमा करण्यावर मर्यादा घातलेली आहे. 10,000 रुपये नोटांसाठी आणि 5,000 रुपये नाण्यांसाठी दरमहा मर्यादा निश्चित केलेली आहे. नंबर 5, शेवटचा 5वा बदल, सोलर पॅनल. जर तुम्ही सोलर पॅनल बसवणार असाल तर आता फक्त सरकार मान्य कंपन्यांकडूनच ते घेणं बंधनकारक आहे, नाहीतर सबसिडी मिळणार नाही. तर या बदलांमुळे तुम्हाला काय वाटतं? बजेटचं गणित बिघडलंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका.